आलास तू? हा आता झालं. एवढा वेळ का लागला? अरे प्रोडक्शन मध्ये थोडं टाइम झाला. आणि ते करणचा कॉल आलता का रे तुला? नाही ना, त्याचा काय मला कॉल नाही आला, मेसेज नाही आला, काही रिस्पॉन्स नाही आला. मला पण त्याने काही कॉल नाही केला, मीही केला नाही त्याला. असेल कुठेतरी व्यस्त. असू शकत. पण हे जग खरंच एवढं स्वार्थी आहे का? एवढं करण त्याची बोलत होता. पण एक टाइम ना बघायला गेला तर असू शकतं किंवा नसू शकतं. नीट काय ते सांग, तुला काय म्हणायचं? तूच विचार कर, या जगात तर कोणी स्वार्थी नसेल तर हे जग कसं चालेल? तर प्रत्येक जण स्वार्थी असेल. फक्त कलाकार सोडून. कारण दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणि उमेद देण्याचं काम तो करत असतो. एवढंच त्याचा स्वार्थ नाही का रे? पण दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणि उमेद आणून स्वतःच्या पदरी निराश आणि दुःख आणून जे घेतो ना, तो कसला आलाय कलाकार? हे अशा कलाकाराला दुनिया नाथांना नाही तर मग काय करणार? विशाल मित्रा, तू पण एक कलाकार आहेस आणि तूच असे बोलेल तर कसे चालेल? अरे आपण कलाकारांनी जर स्वार्थ बघितला तर सामान्य माणसाने कुणाच्या चेहऱ्याकडे बघून जगायचं रे? पण तू म्हणतो तेही पटते मला. तू कन्फ्युज करतोस मला आता. जोपर्यंत आपण कलाकार निस्वार्थपणे आपली कला त्या जगासमोर मांडतो, तोपर्यंत आपण या जगाच्या नजरेत उत्कृष्ट आणि सर्वोत्कृष्ट कलाकार असतो. पण त्याच वेळेस जेव्हा आपण आपल्या कलेच्या मोबदल्यात या जगाकडे मानधन मागतो, तेव्हा ते जग आपल्याला वेगळ्या बघते. तुला नाही वाटत? कलावंतासाठी सर्वात मोठे पाप काय असेल तर ते त्याने आपल्या कलेसाठी मोबदल्यात मागितलेले मानधन. कलाकार म्हणजे काय भाई? नवऱ्याने टाकून दिलेली बाई म्हण किंवा नवऱ्याला पसंत पडली तर ठेवलेली बाई. हे मित्रा, काय बोलतोय? तुला तरी कळतं तू काय बोलतोयस? आता तुला सांगतो, जसं नवऱ्याला एखादी बाई पसंत पडली तर तो तिच्यावर जीव ओतून किंवा प्रेम करतो. तसंच आहे या प्रेक्षकांचं पण. एखादा कलाकार यांना आवडला तर हे त्याच्यावर जीव ओवाळून टाकतात, त्याला डोक्यावर बसवतात. पण तिथेच जसं नवऱ्याला एखादी बाई पसंत नाही पडली, तू कसं तिला टाकून देतो, तसेच हे प्रेक्षक पण आहेत. त्यांना एखादा कलाकार नाही आवडला ना तर त्याच्याकडे हीन भावनेने बघतात, त्याला वाळेत टाकून देतात रे. या जगात श्रीमंत कलाकार असो की समाजाने वाईट टाकलेला दरिद्र, हे दोघांचे नशीब आहे. ते हीन भाव. तू म्हणतो तेही बरोबर आहे, पण सरते शेवटी काय, दोघेही जे आहेत ना कलाकार, ते तडफडत असतात कशासाठी? स्वतःच्या कला सादर करण्यासाठी. आणि तुला माहितीये आपला मित्र करण हा कोणत्या कलाकारामध्ये येतो माहितीये? करण एवढ्या वर्ष स्वतःशी प्रामाणिक राहिला, दुसऱ्यांसोबत प्रामाणिक राहिला, कधी कोणाला लुबाडलं नाही. हा करण त्याच्या पदरी आली काय ती फक्त निराशा. पण एक लक्षात ठेव, आपण कलाकार कोण आहे? ते लोक आहेत जे स्वतः अंधारात राहून दुसऱ्यांच्या जीवनात प्रकाश टाकतो. तेच तर कलाकार आहात आपण, आणि ह्या गोष्टी चालत राहणार आहे. बघू काय होतं आपल्या मित्राचं. अरे करणचा कॉल काय तू विचारू शकतो? हॅलो, कुठे रे? थांब जरा. विशाल पण सोबत आहे. कुठे आहेस? भाई तुम्ही लवकर या रे इकडं. का काय आलं? ते रस्त्यावर आलो रे मी. रस्त्यावर आहेस? काय झालं का? पण अरे रूम मालकानं घरातनं बाहेर काढले यार. अरे का अचानक? ते काय सांगू तुम्हाला यार, लय लय लपडा झालाय. तुम्ही यार या, मला खरंच गरज आहे आता तुमची. सांगतो
तू आता आहेस कुठे ते सांग. हा कुठं आहे मी? अरे रस्त्यावर आहे रे, रस्त्यावर. त्यावर आहे, पण कुठे आहे? जरा आजूबाजूला बघ, कोणाला विचार कुठे आहेस काय. कुठे आहे मी? दादा दादा काय आहे? कुठं आहे मी? दादा स्टेशन आहे, स्टेशन आहे, स्टेशन. अरे स्टेशन कोणतं? नाव ठाणे, कल्याण, काय काय असेल ना नाव त्याला. हो काका, हे स्टेशन कोणतं आहे हो? घनसोली, घनसोली, घनसोली स्टेशन. सोली तिकडे काय करतोस तू? पायी इथंच राहत होतो रे. ठीक आहे ठीक आहे, आम्ही येतो, काही हे करू नको, आम्ही आलो. यार या लवकर या. तू जास्त जास्त पहिले तर तू शांत हो. आम्ही येतो, ठीक आहे? नको हलू टेन्शन नको, घेऊस. पुढं हलू नको तिकडून, आम्ही येतो तिकडे. तिकडेच थांब स्टेशन वरती, आम्ही आलो. जायचं का? चल आता जाऊया. तू एवढा रडतोय का? चल ते सांगायचं बाहेर निघायचं. चल दादा दादा चल्ली, फक्त 10 दिवस द्या ना. कुठे जाऊ? रस्त्यावर येईन मी. हे बघ, तुला कालचा एक दिवस राहून जाईल. कळलं? हा, आता राहा. तू रस्त्यावर राहा, नाहीतर एक दिवसांनी जीव दे. मला काही फरक पडत नाही. तुम्ही चल. असं नका ना करू दादा, दादा रस्त्यावर येईल हो. कुठे जाऊ मी सांगा. अरे तुला मी 2 महिने राहू दिला रे. अरे याचं तरी भान ठेव. हा तुला लाज कशी वाटत नाही रे बाहेर? 2 महिने पोचला तुला मी. तू निघ पहिला बाहेर. चल. मालक, असं नका ना करू. मला 2 दिवसात काम मिळणार आहे. मी तुमचे सगळे पैसे परत करतो. बघ, मला तुझ्या पैशाचं काही घेणं देणं नाहीये. तू एक काम कर, तू रस्त्यावर राहा, प्लॅटफॉर्मवर राहा, नाहीतर रेल्वे खाली जीव दे. पण मला काही फरक पडणार नाही. तुझ्यासारख्या रान मित्राचा ज्या जगात राहून उपयोग तरी काय? तर तुला फरक देत काही नसेल तर काय उपयोग कसा तू उठ पहिला. चल निघ. चल चल. खरंच मी एवढा निरुपयोगी आहे का? मी या जगाला मिळालेला एक नालायक मनुष्य ठरलो. हे जग एवढं स्वार्थी कसं काय आहे की एखादा रडून आपल्या व्यथा सांगतोय आणि हे जग त्याच व्यथेला अपयशाचं नाव देतं? या जगामध्ये माझ्यासारख्या कलाकाराला काहीच किंमत नाही का? का मीच नीच आहे जो उराशी मोठी स्वप्न बाळगून आहे आणि हे जग त्या समजत नाही? माझ्या या मनाच्या झालेल्या व्यथेला कोणाला जबाबदार ठरू? मी काय विचार करून या मुंबईत आलो होतो आणि या मुंबईनं दिलं तरी काय? अपमान, धिक्कारपणा, एक अपयशाचं खापर ज्याला जबाबदार ही मुंबई आहे. नाही नाही, मीच आहे. कारण स्वप्न मी बघितली होती ना. तो मालक मला जे काही बोलला त्यानंतर मी आईवडिलांना काय तोंड दाखवू? मी मुलगा म्हणून अपयशी झालो आहे. त्यांच्या इच्छा पूर्ण नाही केल्या. कशासाठी? तर स्वप्नांसाठी. आता माझ्या या कलाकारीला या मुंबईत जागा नाही वाटतं. हे जग खूप दृष्ट आहे. अशा कपटी जगाला रामराम दिलेलाच बरं.